शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे। या जगाच्या वेगात धावताना माणसाला चार क्षण विरंगुळाचे अनुभवावेसे वाटतात। त्याची ही इच्छा पूर्ण करण्याचे काम करतात ते विविध कलावंत, आपल्यापर्यंत पोहोचणारे प्रतिभावंत। हा कलावंत आपल्या ठाई विविध प्रतिभेच्या रसिक जनांच्या मनोरंजनाची भूक भागवत असतात। आणि आता आपल्या सोबत आहेत एक नाट्य कलावंत, त्यांचं नाव आहे सुशील सहारे सर। सुशील सरांनी चंद्रपुरात काम केल्यानंतर मुंबईत सुद्धा अभिनयाच्या क्षेत्रात टीव्ही मालिकांमध्ये देखील भूमिका साकारलेल्या आहेत। चला तर मग आज आपण सुशील सरांचा जीवन प्रवास जाणून घेऊयात। नमस्कार सर, शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खूप मनापासून आभार, धन्यवाद। सर मला सांगा, करिअर नाटक किंवा अभिनयाच्या क्षेत्रात काम करण्याची आवड आपल्यात कधी आणि कशी निर्माण झाली, यामागे प्रेरणा कोणाची होती? तसं बघतो म्हटलं ना की माझे वडील हरीशजी सहारे हे बाउन्सर नावाच्या एक सामाजिक कार्यात काम करतात आणि त्यांच्यासोबत मी बरेचदा त्यांच्या अधिवेशनात किंवा त्यांच्या कार्यक्रमात जायचो। आणि दिवसभर चाललेले भाषण आणि रात्री 9-10 वाजता चाललेला एक सांस्कृतिक कार्यक्रम, तेव्हा मला पडलेला एक प्रश्न असा होता की ते दिवसभर आपण भाषणात ऐकलं ते समजायचं नाही, पण रात्रीच्या एक 45-50 मिनिटं किंवा तासाभराच्या रंगारंग कार्यक्रमात किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात त्या गोष्टी सहज समजायच्या की काय सांगायला पाहिजे। तेव्हा मला असं वाटायचं की किती चांगलं क्षेत्र आहे, दिवसभर बोर करण्यापेक्षा, म्हणजे बोर म्हणत नाही तो ज्ञानाचा विषय, पण प्रत्येकाला एक वेगळा टच जर असला तर सांस्कृतिक कार्य किंवा ह्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं किती सोपं जाऊ शकतं असं मला तेव्हा वाटायला लागलं। म्हणजे मी तेव्हा छोटा होतो, पण ते बघता बघता मग मला असं वाटायला लागलं की हे क्षेत्र केलं पाहिजे। जेव्हा मला नाटकातलं काहीही कळत नव्हतं तेव्हा मी स्वतः नाटक लिहिलं, जवळपास 25, 30, 35 मुलांना एकत्र करून नाटक डिरेक्ट केलं, लिहिलं, डिरेक्ट केलं, ऍक्ट केलं। पण नाटक म्हणजे काय हे मला मुळात माहित नव्हतं, आणि पण आवड निर्माण झाली की हे काहीतरी केलं पाहिजे, लोकांमध्ये समाज प्रबोधन करण्यासाठी याचा वापर छान होऊ शकतो। मी त्या काळात म्हणजे शेतकरी संघटनेसाठी आम्ही पथनाट्य केलं, नाटक केलं, तर तेव्हा असं वाटायला लागलं की हा खूप छान माध्यम आहे आणि लोक भेटतात, लोक तुम्हाला ओळखतात, लोक तुमची तारीफ करतात, तर एक वेगळं फन मला वेगळं वाटलं की हे बाकी करिअरपेक्षा हे करिअर एक वेगळा टान्स जीवन देणं आपल्या आयुष्याला, म्हणून त्या मार्गाला लागलो मी। अच्छा सर, मला सांगा की या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही अनेक नाटकं केलीत, तर या नाटकांच्या माध्यमातून अनेक पथनाट्यांचे प्रयोग सुद्धा केले, जसं तुम्ही आत्ताच सांगितलं, तर त्याविषयी सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगा। पथनाट्य तर खरं म्हणजे मी असं म्हणतो कलावंत म्हणून पथनाट्य हा बाज खरंच खूप फार महत्त्वाचा आहे, कारण की नाटक बघताना बघा तुम्ही प्रेक्षकांना ठरवून येतात पब्लिक थिएटरला की आपल्याला एक नाटक बघायचं सो अँड सो विषय, पण पथनाट्य हा असा विषय की चालती रस्त्यावर पब्लिक आहे, तुम्ही गाण्याच्या वाद्याच्या माध्यमातून तुमच्या आवाजाच्या माध्यमातून काहीतरी विविध सोंग करून तुम्ही लोकांना थांबवता, थांबवून त्यांना तो विषय सांगता, कळवता, समजवता, ते फार कठीण काम आहे। आणि मला ती मजा यायला लागली होती, कारण की आपण जाणाऱ्या माणसाला थांबून 4 उपदेशाचे डोस जर द्यायची वेळ असेल आणि ते ऐकले पाहिजेत आणि तो ते ऐकायचा। मी म्हणजे असा कुठलाही विषय नाही, मग तो HIV असो किंवा वृक्ष लागवड असू द्या, आरोग्य विभाग असू द्या, भ्रष्टाचार असू द्या, अंधश्रद्धा निर्मूलन असू द्या, असा एकही विषय नाही की जो विषय मी हाताळला नसेल। मला वाटते की 10,000-1,000च्या वर तरी पथनाट्य मी या क्षेत्रात केले आहे, स्वतः ऍक्ट केले आहे, लिहिले आहे, डिरेक्ट केलेले आहे, अजूनही आमची टीम काम करत आहे। आमच्या संस्था आहेत 2, शीलनाट्य पथनाट्य बौद्धिक संस्था किंवा सुभेदार रामजी बौद्धिक संस्था, या 2 संस्थेच्या माध्यमातून आजही माझ्याकडे एक 30 ते 40 विद्यार्थी अजूनही काम करते नाही, अजूनही कार्यक्रम सुरू आहे। फक्त तेव्हाचा एक बाज जेव्हा मी जेव्हा करायचो तेव्हा पथनाट्य म्हणजे जाणीव जागृतीसाठी किंवा समाज प्रबोधनासाठी वापरलं जाणारं माध्यम होतं, पण नंतरच्या काळामध्ये सरकारने त्याचा एक खूप छान उपयोग करून घेतला की ह्या लोककलावंतांना काम मिळण्यासाठी किंवा समाजाच्या म्हणजे शासनाच्या ज्या काही योजना आहेत तर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मात्र पथनाट्याचा ते वापर करू शकले, त्यामुळे बिचाऱ्या पथनाट्य करणाऱ्या मुलांचं पोटही भरू लागलं। हे शासनाने खूप छान काम केलेलं आहे। खरंच सर, पथनाट्याच्या माध्यमातून आज अनेक विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थी समाज प्रबोधनाचे काम करत असतात। सर मला सांगा, आपण अनेकदा नाटकांचे प्रयोग केलेत, तर एखादा काही किस्सा, त्याच्या आठवणी आमच्या प्रेक्षकांना सांगा। खूप छान छान किस्से आहेत, म्हणजे मी आता एकोती राणी नावाचं नाटक प्राध्यापिका डॉक्टर जयश्री कापसे गावंडे आणि आम्ही करत होतो, आणि नेमकं मॅडमचा ऍक्सिडेंट झाला आणि पाय निकामी झाले आणि एक चालतं बोलतं सुंदर नाटक व्हीलचेअरवर करावं लागलं। मॅडम स्वतः व्हीलचेअरवर बसून आणि मग मी त्यांचा त्या को आर्टिस्ट म्हणून मी त्याच्यासोबत काम करत होतो, तर ते फार कठीण प्रसंग असतात। एका प्रसंगात तर होतं की मला दारू प्यायची असेल, अख्खा सीन दारूच्या बाटलीवर आहे आणि ती बाटली महत्वाची आहे, आणि मी आत गेलो
आणि ड्रेस चेंज करून मला दुसरा सीन होता की रात्रीचा सीन आहे, मी ती बाटली घेऊन पीत आतमध्ये बाहेर येतो आणि आतमध्ये जाऊन बघतो तर माझी बाटलीच नाहीये, कोणतरी उचलून नेली होती. आणि मी आतमध्ये ओरडतो की बाटली द्या. ते म्हणाले की आता तू जा. म्हणजे जाऊ कसं, अख्खा सीन बाटल या विषयावर आहे की तू दारू का प्यायलीस, दारू पितं का, असं आहे का. मग तिथे मला एक अनायशिक अंधारात एक बॉटल दिसली, मी ती उचललो आणि आतमध्ये शिरलो प्रेक्षकांमध्ये आणि उघडलं आणि प्यायलो. तर ती रॉकेलची बॉटल होती आणि पटकन तोंडात रॉकेल आल्यानंतर मला सूचना, मी थुकलो एकदम. तर आर्टिस्टला कळलं की हा का असं करतोय. आमचा जर संवाद, जरी आम्ही असे संवाद बोलत असतो एकमेकांशी की एकमेकांना कळत असतं तेव्हा काय ओव्हर ऍक्टिंग का करतोय तू, कुठं रॉकेल आहे. त्यांनाही हसूस फुटलं की रॉकेल का. ते असे काही प्रसंग होतात की जे जीवावर गुतू शकतात. रॉकेल पिण्यामुळे माझ्या आवाजावर किंवा माझ्या अभिनयावर परिणाम झाला असता, पण शेवटी पर्याय नव्हता की शो मस्ट गो ऑन. जे मिळेल ते, जसं होईल तसं, जे करता येईल तसं, वेळेवर जे जसं सुचेल तसं ते करण्याचा प्रयत्न आम्ही कलावंत म्हणून करत असतो. अच्छा सर, आजपर्यंत आपण कोणकोणत्या नाटकांमध्ये काम केलेत, किती प्रयोग झालेत आपल्या नाटकांचे? बरेच केले मी. आता डुक्कर केलं, राणी केलं, रात्र केली. आता मुंबईमध्ये मी जेव्हा जात होतो तेव्हा मी यमयम केलं. म्हणजे व्यावसायिक नाटकां म्हणा किंवा खावशी म्हणा, आता खूप नाटक मी डिरेक्ट करतो. आता कसं झालं की मला असं वाटलं की जे मला मिळालं ते पुढच्या पिढीला पण गेलं पाहिजे. त्यामुळे एक मोठी नाटकं मी आता डिरेक्ट केली आहे. त्याच्यामध्ये हन्म्याची मर्याई किंवा आक्ट किंवा या अल्ला हे राम, अधांतर, अशी म्हणजे या सगळ्या नाटकांमध्ये विविध पद्धतीनं म्हणजे काय काय करता येईल, नवीन नवीन एक्सपेरिमेंट कसं करता येईल, म्हणजे आहे त्या चाकोरीमध्ये नाटक न करता वेगळं कसं करता येईल याचा प्रयत्न मी नेहमी करत असतो. कॉन्शियस केलं आता, ते खूप गाजलं, सगळ्यांना आवडलं. सर मला सांगा की अभिनय करताना एखाद्या कलावंतांना चांगले वाईट अनुभव येत असतात, तर आपल्यासोबतही असं काही झालेलं आहे, त्याबद्दलही सांगा. वाईट अनुभव कसं असतं की वाईट अनुभवापेक्षा चांगले अनुभव खूप चांगले पाठीशी गाठीशी आहे. वाईट अनुभव कसं होतं की जनरली नाट्यक्षेत्रानं बदनाम झालेलं आहे. वाईट म्हणजे ज्या क्षेत्रात आल्यानंतर पब्लिक म्हणजे घरचेच तुम्हाला एक्सेप्ट करत नाही, तुम्हाला आजूबाजूचे एक्सेप्ट करत नाही. म्हणजे आम्ही तिघे भावंड, घरच्यांना असं वाटायचं की हा मुलगा आपल्यातच नाहीये. 2च मुलं आहेत. मी सकाळी उशिरा उठायचो 12 वाजता आणि रात्री 1 वाजता घरी यायचो, कारण की तालमी तशा चालायच्या. तर घरच्यांना असं वाटायचं का करतो हा. म्हणजे हा जर एक वाईट अनुभव सोडला की बा हा नाटकी आहे, याचं काय होईल. आईचे जे नेहमीचे वाक्य असायचे की तुझं करिअर कसं होईल. वडिलांना वाटायचं चिंता असायची की मुलाचं कसं घडेल. ते त्यांना हे सांगताना लाज वाटत होती की बा एक इंजिनियर आहे, एक आपला म्हणजे हायकोर्टाला आहे, पण हा ऍक्टर आहे. ऍक्टर म्हणजे काय, पोटा पाण्याचं काय. हा एकदम गमतीनं विचारलं होतं की तुम्ही ऍक्टिंग करता, अभिनय करता, मग पोटा पाण्याचं काय. अरे म्हटलं तेच माझं करिअर आहे. ते ठीक आहे, समजलं आम्हाला, पण पोटाचं काय, जेवता काय. तर ह्या सगळ्या गोष्टीला खूप फेस करावं लागते कलावंताला, कारण की सगळ्यात मुळात तुमच्या घरातल्या लोकांनी एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. घर एक्सेप्ट करेल तर समाज करेल ना. पण आता स्थिती बदलत चालली आहे. आता लोक ह्याकडे करिअर म्हणून बघायला लागले. त्या काळात आम्हाला करिअर समजत नव्हतं. आम्हाला वाटलं की ठीक आहे चला करूया. चंद्रपुरात काम केल्यानंतर मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा अभिनय केलेला आहे, अभिनयाच्या क्षेत्रात काम केलेलं आहे, तर आपल्याला संघर्ष तर खूपच करावं लागलं. तर त्या संघर्षाविषयी सुद्धा सांगा. प्रचंड मोठा संघर्ष आहे. 16 वर्ष मी मुंबईत होतो. आज मुंबईत घर आहे माझं. तर हा एक मोठा पल्ला. म्हणजे मी मुंबईत पाय ठेवला आणि मला वाटते 2002चा बॉम्बस्फोट झाला गेटवेला. म्हणजे गेल्या मी नेहमी म्हणतो की आपण आपल्या गावातली माणसं, आपण शेणाचा सडा पहिला, पण रक्ताच्या थरोड्यातला सडा पहिल्यांदा बघितल्यानंतर मी तर प्रचंड घाबरलो. म्हणजे मी नाटक शिकायला आधी सांगलीला गेलो होतो. तिथे डुक्कर म्हणजे अप्लेचं द पीक नावाचं नाटक केलं. ते नाटकाने मी भारावून गेलो आणि सांगलीत खूप प्रसिद्धी मला मिळाली. आणि त्यानंतर मला वाटलं की आपण मुंबईत गेलं पाहिजे, करिअर घडवलं पाहिजे. हे 22 वर्षी मला असं वाटलं की करिअर केलं पाहिजे. म्हणजे 22 वर्षी लोकांच्या कल्पना वेगळ्या असतात, कॉलेज गोईंग का केलं पाहिजे असतं. पण तेव्हा मला असं वाटलं की नाही, आपण या क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे. आणि लोकांनी सांगितलं या क्षेत्रात करिअर म्हणजे मुंबईत पाय ठेवला पाहिजे. मी सांगलीवरून महालक्ष्मी बघून मुंबईत पाय ठेवला. नेहमीप्रमाणे आपल्या मुंबईच्या पाया पडल्या की बा आता आलोय बाबा हे समजून मला. पण मुंबई समजायला खूप कठीण आहे. एक तर मुंबई समजणं, सर्वाइव्ह करणं, राहणं, खाणं. म्हणजे आपल्यासारख्या विदर्भातल्या किंवा चंद्रपूरसारख्या गावात आलेल्या माणसाला, आता आज माझी भाषा तुम्ही म्हणाली थोडी बहुत तरी चांगली आहे, तेव्हा माझी भाषा एकदमच खराब होती. तो भाषेवर बोलल्या जायचं. आपण विदर्भातली आपली स्टाईल, आपल्या बोलण्याचा एक ढब आहे. तर ते माझं असं कसं बोलतो तू, असं बोललं जात नाही, मराठी अशी नसते. मग पुण्या मुंबईकडची मराठी वेगळी. मग ते आत्मसात करायला, ते समजायला, शिकायला वेळ गेला. मग मी पण तेवढा वेळ दिला. मग मी नाट्यशास्त्र पण केलं. म्हणजे आता शिक्षण तेव्हा माझं झालेलं नव्हतं. मी पत्रकारिता केली, नाट्यशास्त्र केलं, त्यासोबत मग स्ट्रगल केलं.
समजून घेतलं, माननीय मंत्री मोदी श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार किंवा नानाजी शामकुळे आमदार निवासात राहिलो त्यांच्या माध्यमातून, जर त्यांनी ते सहकार्य केलं नसतं तर कदाचित सुशील घडायला खूप वेळ गेला असता. पण ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे मला असं वाटतं आमचं चंद्रपूरकर जेव्हा चंद्रपूरची सगळी माणसं जेव्हा यायची मुंबईत आमदार किंवा मी आमदार निवासात राहायचो, तर ते लोक खूप सपोर्ट करायचे. अरे किती हा मुलगा स्ट्रगल करतो, आपण याला मदत केली पाहिजे. आमच्या तर खायची वांदे असायची, आज रात्री जेवायचं का. म्हणजे मला अजून आठवतं मी एक नाटक मला मिळालं होतं, व्यावसायिक होतं, शिवडीला मला तालमीला जायचं आणि शिवडी टू आमदार निवास म्हणजे मला 12 रुपये लागायचे. तर फक्त 24 रुपये 25 रुपये माझी ताकद असायची एका दिवसाची. तुम्ही एक टाइम जेवायचं आणि एक टाइम म्हणजे जाण्यार करायचं आणि एक टाइम जेवायचं असं म्हणून आपले पैसे खर्च करायचे. मग ते नाटक करायचं तर मग एक टाइम जेवायचं, कारण जाण्यासाठी 11-22 रुपये लागायचे. 22 रुपये कुठून आणायचे. तर मग एक डब्बा 2 लोकात कसा मिळून खायचा, एका पोळीत कसं भागवायचं, म्हणजे स्ट्रगल प्रचंड. ते गोष्टी आठवल्या तरी प्रश्न पडते की त्या दिवसातून आज हा दिवस आला की तुम्ही माझी मुलाखत घेताय, तर किती कठीण गेलं आपल्या आयुष्यात. पण मजा आली, फन, कारण की काहीतरी करायचं होतं. आणि आज मी नेहमी मुलांना सांगताना म्हणतो अरे स्ट्रगल आयुष्यात असलं पाहिजे ना. तुम्ही मला जेव्हा प्रश्न विचारता मी तेच जास्त सांगू शकतो ना. शेवटी स्ट्रगल काय, प्रत्येकाला या फेजमधनं कुठल्याही क्षेत्र असो स्ट्रगल आहेतच. तर त्या सगळ्या गोष्टीतनं एक लोकांची ओळखी करणं, भाषेपासनं तर तुमच्या राहण्यापासनं, तुमच्या उभ्या राहण्यापासनं, तर तुमच्याकडे तुमचं काय म्हणतात त्याला अभिनय. आता मी जेव्हा चंद्रपूरात मेन लीड हिरो करायचो काम, आणि तिथे आल्यानंतर परत आपण बॅक साईडला काम करायला लागलो. म्हणजे असं वाटायचं की पुन्हा शून्यापासून सुरुवात करायची. म्हणजे आपण आपल्या गावात शून्यापासून सुरुवात करून मोठे झालो आणि परत या गावातून म्हणजे आपण नदीत पोहलो, आता तुम्हाला समुद्रात पोहायचं आहे. तर फार कठीण होतं, पण ठीक आहे. सगळे लोक भेटत गेले, मजा आली. सिरियल तिथे गोखले काका म्हणून होते, मला खूप माणसं मिळाली. मी नेहमी म्हणतो की माझा एक फादर आहे आणि खूप सारे गॉडफादर आहेत. त्या सगळ्या वडिलांमुळे, त्या सगळ्या लोकांमुळे मी घडत गेलो. एका लोकांचा हात नाही. तुम्ही म्हणा की तुम्ही यशाचं कुणाला ध्यान गमात, तर यश हे सगळ्यांमुळे आहे. मग तो मित्र असू द्या, मैत्रीण असू द्या, नातेवाईक असू द्या, सहकारी असू द्या, चंद्रपूरचा कुठला अधिकारी असू द्या, सगळ्यांनी मदत केली म्हणून आम्ही घडत गेलो. आणि कुठल्याही माणसाला जर घडायचं असेल तर खूप पाठबळाची गरज आहे. अगदी बरोबर. कारण की पाठबळात तुम्ही फक्त पैसे देऊ शकता, पण मानसिक आंदोलन जे चालू असतं, मानसिक त्रास जो सुरू असतो तो आपल्यालाच माहित असतो की याला कसं मात करावं. सर, खरं तर तुम्ही तुमच्या यशाचं गमक फार सुंदर सांगितलं आणि तुमचा जीवन प्रवासही खूप संघर्षमय राहिलेला आहे. सर, या नाटक क्षेत्रामध्ये काम करीत असताना घरच्या मंडळींचं सहकार्य कसं लाभलं हे सुद्धा सांगा. मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीच्या काळात हे एक्सेप्टन्सी नसायची की आपला मुलगा हे सगळं करतो. पण आई वडिलांचं एक फार छान होतं की मी माझ्या वडिलांबरोबर नेहमी म्हणतो की त्यांनी मला कधी थांबवलं नाही. म्हणजे त्यांनी मला पुढे जा नाही म्हटलं, म्हणजे तू कर बा असं नाही म्हटलं, पण त्यांनी थांबवलं पण नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर घरच्यांनी जर थांबवलं असतं तर कदाचित पुढे काही घडलं नसतं. तर मी माझ्या वडिलांबद्दल नाही म्हणतो की त्यांनी थांबवलं नाही मला. ठीक आहे, तुला करायचं आहे का. जसं मी त्यांना म्हटलं की बाबा मी मुंबईला चाललो, ते म्हणाले किती पैसे पाहिजे, कशाला जातो, का जातो, तुला कळतं का, समजतं का, ते शक्य आहे का, तुला जमेल, असे प्रश्नावली त्यांनी माझ्या पुढे उभी नाही केली. अच्छा तू जातो का, कर. तुला हे करायचं का, कर. का हा का माझ्यासमोर त्यांनी कधी लावला नाही. आणि मी जेव्हा चंद्रपूरात नाटक करायचो किंवा मी माझे प्रयोग असायचे तर आई वडील चुपचाप येऊन नाटक बघून जायचे. पण त्यांना हे म्हणजे एक आई वडिलांनी हे पण चेक करत राहिले की खरंच हा करतोय ना, ते नाटकाच्या नावाखाली काही आणखी भलते उद्योग तो करत नाहीये. आणि असं होतं जनरली, ते वय पण तसंच असतं. पण ते येऊन पाहून जायचे की अच्छा काहीतरी चांगलं चालू आहे. आणि त्यांच्याही म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये जे असायचं तिथेही परफॉर्म करायचो आणि परफॉर्ममुळे लोक ओळखायला लागले होते. आणि मला नेहमी वाटायचं की हरीश सहारेंचा मुलगापेक्षा सुशील सहारेंचे वडील हे जे म्हटले जावं, आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना ओळखता यावं, हे मला तेव्हापासून वाटायचं. ही मनशा होती माझी की आपल्यामुळे आपल्या घरच्यांना ओळखलं गेलं पाहिजे. घरच्यामुळे तुम्ही आयुष्यावर ओळखले जाणार आहात, ते नाव तर कुठेही सुटणार नाही. सुशीलच्या नंतर हरीश हे नाव असणारच आहे. पण आपल्या वडिलांना पण आपल्यामुळे ओळखलं जावं, त्यांनाही वाटावं की अभिमान वाटावं की आपल्या मुलांनी काहीतरी करिअर केलं. तर ते गोष्ट असायची. म्हणजे डुक्कर सारखं नाटक मी जेव्हा इथेच नागपूरला माझा सायंटिफिकला प्रयोग होता आणि वडील आले होते. 2 पात्राचं 2 अंकी नाटक होतं आणि मी पडदा उघडण्यापासून तर पडदा पडेपर्यंत मी त्या नाटकात काम करायचो. आणि रोल झाल्यानंतर जेव्हा मी खाली उतरतो वडिलांनी मला असं मिठी, म्हणजे वडील मिठी मुलांना कधी घेत नाही. आपल्या काळात नाही, म्हणजे आमच्या काळात तर तसं नव्हतं. आता मुलं आई वडिलांना म्हणजे मुलाचं आणि वडिलांचं नातं खूप चांगलं आहे, हेल्दी आहे. त्या काळात वडिलांचं लक्ष असायचं, पण त्यांनी मला असं कसं पकडून ठेवलं. बापरे, म्हणजे मला वाटलं तू मरतो की काय, कसं करतोय म्हणे काम तू.
ते त्यांना असं खूप छान वाटलं की क्या बात आहे. आणि मग त्यांनी लगेच म्हणजे माझ्या आईला फोन लावला, रे काय सुंदर काम केलं. आई तिकडनं रडतीये, तुम्ही एकटेच जाता, मला दाखवत नाही, माझ्या मुलाचं काम मला नाही पाहता येतं वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी ना माणसाला खूप ऊर्जा देऊन जातात. अगदी बरोबर. तसं तुम्ही मगाशी म्हणाल की त्या नाटकात म्हणजे नाटक करताना बऱ्याच गोष्टी घटना घडत असतात. त्या नाटकातलाच एक किस्सा तुम्हाला सांगतो. म्हणजे मी प्रयोग करतो, माझी को आर्टिस्ट होती, 2च पात्र 2 अंकी नाटक होतं. जो बिचारा असं कॅरेक्टर की तो 10 वर्षापासून त्याला सूर्यप्रकाश पाहिला नाही, 10 वर्षापासून तो स्वतःला कोंडून ठेवतो आणि स्वच्छ हवा त्याला माहित नाही, चांगलं जीवन त्याला माहित नाही. फक्त एक बायको फिलर म्हणून ती येते जाते, त्याची गप्पा मारतो आणि तो फक्त डुकरांच्या सहवासात राहतो. एक रशियन नाटक होतं ते. रशियन नाटकाला आम्ही त्याला अनुवादित केलं होतं यशवंत केळकरांनी आणि आम्ही ते मराठीत करतो, प्लेस टू द पीक डुक्कर नावाचं. तर त्या नाटकात मी डुकराचा मर्डर करतो आणि रक्त बंबाळून मी बाहेर येतो, असा एक सीन होता. आणि आता प्रॅक्टिसमध्ये आम्ही तो काही सीन रोज कलर थोडी लावणार ना, तिला माहित होतं की असं असं होतं बा. आणि मी सीन मध्ये गेलो, भिंगीत गेलो, डुक्कर मारण्याचा आवाज सुरू आहे, ओरडाओरडी सुरू आहे. त्यांनी मला पोरांनी कलर लावला आणि तो 70 भरून मी जसा आत शिरलो, ती फ्रीज होऊन गेली हिरोईन. तिला कळलंच नाही का काय करायचं. आणि तिला मला थांबवायचं, सीन असा आहे की ती मला थांबवते आणि मी थांबतोय, बघतो ही काय येत नाहीये, ती फ्रीज होऊन गेली. तिला कळेच ना काय करू मी, काय कसा दिसतोय. तेव्हा दाढी वाढलेली पूर्ण, केस आणि तो सगळा अवतार आणि हातात 70. ती घाबरून गेली. नंतर कळलं की आता पडदा पाडण्याची वेळ येते की काय. आणि मग मी तिच्याकडे गेलो आणि तिला अगं काय, तिला नंतर लक्षात आलं, स्ट्राईक झाले की अरे बापरे. मग ती परत सीन सुरू झाला. तर हे भान पण कलावंताला ठेवावं लागतं नाटकात काम करताना. पण आई वडिलांनी खूप सांभाळून घेतलं. म्हणजे ठीक आहे, सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना प्रश्न पडले, नातेवाईक त्यांना टोमणे मारायचे की 2 मुलं खूप छान काम करतात, ह्याचं काय, ह्याचं कसं होईल. म्हणजे आई वडिलांना नाही वाटायचं. पण आज मात्र रिलॅक्स आहेत, त्यांना असं वाटतं की नाही, हे दोघांपेक्षा हा खूप छान करतोय, हे सगळेच जण चांगलं काम करताय. पण जी अपेक्षा नव्हती आपल्या मुलाकडनं की हा काही करू शकेल, ती मात्र आता ती निश्चिंती आहे त्यांना की बा असं काही होणार नाही, हा करेल आपलं आयुष्य. आता लग्न झालंय, 2 लेकरं आहे, तर चाललंय आयुष्य. तर आपल्या आयुष्यामध्ये बाप नावाचा जो माणूस आहे तो खरंच महत्वाचा असतो. आणि जो तुम्ही आपल्या नाटकातील किस्सा सांगितला तो खरंच हृदयस्पर्शी होता. सर, मला सांगा की तुम्ही अनेक नाटकं केलीत, तर नाटक करीत असताना रसिक श्रोत्यांच्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या असतात. तर त्या काही प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचतात का? हो. आणि त्या प्रतिक्रियांबद्दल सुद्धा सांगा. नाही, प्रतिक्रिया काही त्यांच्या डोळ्यातनं, त्यांच्या बघण्यातनंच कळतं. जर डुक्कर करायचं, मी तुम्हाला सांगितलं की डुक्कर मधला माझा जो अवतार असायचा, 6 महिने मी आंघोळ केली होती त्या नाटकासाठी. त्यामुळे मी असा एक जर ते कॅरेक्टर जर तुम्ही बघलं तर असं वाटायचं की बापरे हा कोण काय. आणि तेच मात्र छाप लोकांवर असायची. दूर राहायचे मुली, महिला, छोटी मुलं, हे दूरच राहून माझ्याशी बोलायचे की त्यांना ती भीती वाटायची की हा काय, हा माणूस. म्हणजे ते कॅरेक्टर बघितल्यावर प्रत्येकाच्या एक असतो ना आपला एक पगडा. जसं आपण शोलेचा गब्बर सिंग पाहिला तर लोक घाबरतील की त्याच्या जवळ शक्ती कपूर जवळ जाऊ नये, असं ते कॅरेक्टर असल्यामुळे लोक, प्रत्येक तो एक सन्मान होता प्रेक्षकांच्या तर्फे. किंवा मी कॉलेजमध्ये असताना बरेच एकपात्री प्रयोग करायचो, तर लोक खुश व्हायचे, मुलं खुश व्हायचे. स्टारडम म्हणजे ठीक आहे, आपण मुंबईतलं स्टारडम, मोठा स्टारडम नाही बघू शकलो, पण गावातला एक हिरो ज्याला आपल्या लोकांनी हिरो म्हटलं किंवा त्याला मांडलं, त्याला मोठं केलं, तर ते माझ्या मुलांनी, म्हणजे मित्रांनी, मैत्रिणींनी किंवा ज्या लोकांनी माझा अभिनय पाहिला ते माझी की हा मजा आली, तुझ्या काम करताना काम करायला मजा येतं, तुझ्याशी राहायला मजा येतं. तर ते प्रतिक्रिया त्यांच्या असायची की आता नवीन काय प्रोजेक्ट. किंवा मी पथनाट्य सुद्धा जरी करायचो तरी लोक थांबायचे, अनोळखी माणूस यायचा आणि तुम्हाला की काय बोलले तुम्ही. मी म्हणायचं हो का. म्हणजे मी, आणि मला एक असायचं की मी पथनाट्य करताना सुद्धा सांगतो की रोज पेपर वाचायचा, पेपरमध्ये आलेले रोजचे मुद्दे घ्यायचे, लाईव्ह मुद्दे असले पाहिजे. तुम्ही एक स्क्रिप्टेड जरी काय की पथनाट्य हा स्क्रिप्टेड नसतं, तुम्हाला विषय मिळत जातात, बदलत जातात, गावातलं वातावरण काय त्यानुसार मी कोट्या करत असतो. तर लोकांना जसं भ्रष्टाचारावर मी काहीतरी फार बोलतोय, छानपैकी बोलतोय, तसं वाटतं की नुसते वाक्य चालले असं नाही, तर ते पोत तिडकीनं बोलतो. तर त्याला समोर असं वाटतं की यार क्या बात आहे. मला एक परवा, मी नागपूर मधलाच किस्सा आहे, मी नागपूर नाही मुंबईमध्ये मी पथनाट्य करत होतो. एक मुलगा चालला होता, मला अजूनही तो व्यक्ती तसंच आठवतो. तो थांबला, तो म्हणाला की सर खूप छान बोललात तुम्ही, खूप छान काम केलं, मला तुम्ही प्रचंड बोला. तुम्हाला सांगतो म्हणे माझा डब्बा आहे म्हणे, माझी मिसेस, माझा मुलगा ऍडमिट आहे म्हणे, माझी मिसेस तिथे आहे म्हणे, आणि मला आत्ता या क्षणाला तिथे लवकरात लवकर जाऊन त्यांना भेटणे आणि त्यांना डब्बा पोचवणे खूप गरजेचं होतं. पण तुम्ही मला अर्धा तास थांबवून ठेवलं म्हणे. तुमचं पूर्ण ऐकल्याशिवाय जायची इच्छा झाली नाही म्हणे माझी, मला खूप अर्जंट होतं म्हणे.
तेव्हा असं वाटलं की क्या बात आहे, म्हणजे चला म्हणजे आपण आपल्या वाणीतनं, आपल्या अभिनयातनं, आपल्या प्रेझेंटेशनमधनं समोरच्याला आपण थांबवू शकतो. त्याला जर त्याच्या मनातली गोष्ट जर आपण सांगू शकतो, म्हणून जनरली बोलताना जितकं त्याच्या मनातलं बोलता येईल, जे तुम्हाला काय वाटतं, त्यांना काय वाटतं, हा विचार जेव्हा आपण मांडतो तेव्हा नॅचरली पब्लिक थांबतं. अगदी बरोबर. काहीतरी हुशारकी मांडण्याचा प्रयत्न जेव्हा तुम्ही करता, आव आणण्याचा प्रयत्न करता, मला आजकाल मंडळी जी आहे ती खूप आव आणण्याचा प्रयत्न, मी कोणतरी वेगळं आहे. म्हणजे जेव्हा आपण टाटांबद्दल वाचतो, रतन टाटांबद्दल, किती ग्राउंडवर राहतात, मग ते कोण, मग ते मोठेपण की तुम्ही जे दाखवता ते मोठेपण, तुमच्या कामातनं मोठेपण दिसलं पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की तुम्ही कामातनं मोठे व्हा, बोलण्यातनं पेक्षा. आणि तुमचं काम बोलेल ना. मी शूटिंगला जेव्हा जायचो ना, तेव्हा पहिल्या दिवशी कोणी विचारत नाही, परफॉर्म केलं ना की तुम्हाला खुर्ची मिळते सर, तुम्हाला चाय पाहिजे का, तुम्हाला सर नाश्ता करता का, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारतात. पण तुम्ही कोणी माहित नसताना तुम्ही जर म्हणाल की मुझे मेरे लिए चेअर लाव, मला कॉफी द्या, मला कशाला देतील ना, कोण तुम्ही. तुम्ही आधी सिद्ध करा. तुम्ही सिद्ध केलं की तुम्हाला सगळं मिळतं, काही मागायची गरज पडत नाही. लोकांना खूप खुश असतात, लोकांना आवडतं जर चांगलं मिळालं तर. पण तुम्ही चांगलं दिलं नाही आणि तुम्ही जर म्हणाले की मला हे सगळं मिळत नाही, माझा तो अधिकार, का अधिकार आहे, काय अधिकार, काही अधिकार नाही. तुम्ही ते सिद्ध करा. लोक करतात प्रेम, प्रचंड प्रेम करतात लोक. खरं तर कलेतूनच माणसाची ओळख निर्माण होत असते. आणि सर जसं तुम्ही सांगितलं की प्रतिक्रियांबद्दल, तर खरंच एका कलावंताला रसिक श्रोत्यांकडनं मिळालेल्या प्रतिक्रिया ह्या खूप महत्वाच्या असतात. सर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, तर या अडचणींचा सामना करत असताना कुणाचं सहकार्य लाभलं, कुणाचं साथ आपल्या पाठीशी होतं, कोण खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहिलं, ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगा. सगळे मी तुम्हाला सांगितलं ना, एक तर माझं पूर्ण चंद्रपूरच, ते शहर, त्यातले सगळी माणसं, म्हणजे मुख्यतः नाव म्हणजे ज्यांच्याकडे मी आमदार निवासात राहिलो, माननीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार. म्हणजे जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो, मला रेफरन्स देवेंद्र गावंडे सरांनी दिला होता, जे आता लोकसत्तेचे संपादक आहेत. त्यांच्या मिसेस प्राध्यापिका डॉक्टर जयश्री कापसे गावंडे ह्या माझ्या गुरुवारी आहे. गिरीश जोशी सर जे सांगलीला होते, ज्यांनी मला डुक्कर शिकवलं. गडदे सर, किंवा मी मुंबईत जेव्हा आलो तिथे गजानन गोखले किंवा श्रीकांत देसाई, अशी खूप लोकांची लिस्ट आहे. विजय गटलेवार, म्हणजे जो आता सारेगमाला होता, सईद अख्तर, माझ्या गावातले माझे मित्र श्रीनिवास मुळावार, चैताली बोरकुटे, ही सगळी मित्रमंडळी. असं कोणी नाही मी म्हणजे चुकून कोणाचं नाव सुटेल हा वेगळा विषय आहे, पण तो सगळा एक व्यक्ती जो माझ्या संपर्कात आला, ज्यांनी मला शाबासकी दिली, पाठबळ दिलं. सख्या भावांनी जितकं प्रेम करणं तितकं प्रेम मला मित्रांनी केलं. ते नेहमी पाठीशी उभे राहिले. त्यांनी हा विचार कधीच केला नाही की तू काय होशील का नाही, तू कर, आम्ही आहोत. सूरज रंगारी, खूप अशी माझी फार जिवलग मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, टीचर्स आहेत, शिकवणारे आहेत. पाठी ओढण्याचं काम कोणी केलं नाही, हे महत्वाचं. सगळ्यांनी सपोर्ट केला. अजय धवणे सर आहेत, ज्यांच्या माध्यमातून माझं खूप करिअरमध्ये पुढे जाऊ शकलो मी. असे असंख्य लोक आहेत ज्यांची नावं घेण्यापेक्षा त्यांचं मी मनापासून, म्हणजे हृदयातनं मी मनापासून त्यांचे आभार मानतो. किंवा ही लोक आली. अंजली गोटेकर नावाच्या एक मॅडम आहेत आमच्याकडे, ज्या महापौर होत्या चंद्रपूरच्या. काय पाहिजे सांग, तुला काय टेन्शन होत असतं, काही अडचण आहे का, असं स्वतःहून म्हणणारी माणसं खूप मिळाली. हे खूप माझं भाग्य आहे. असं मिळत नाही की जनरली लोकांना पुढे जाणाऱ्या माणसाला ओढणारे मिळतात, खाली ओढणारे मिळतात. पण माझ्या आयुष्यात मात्र मला सगळी माणसं जी मिळाली ती मला सपोर्ट करणारी मिळाली, साथ देणारी मिळाली. तू लढ, आम्ही आहोत तुझ्यासोबत, सोबत उभे राहील. खरं तर हेच महत्वाचं असतं की पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा असं म्हणणारे हवेत. आणि अशीच मंडळी आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळाली, त्याचा खूप आनंद आहे. सर माझा पुढचा प्रश्न, आपण अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं, तर त्या कोणत्या, त्या सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगा. मी जेव्हा सुरुवातीला गेलो तेव्हा या गोजीरवाण्या घरात, तुमचं पंचनामा जनरली पोलीस, वकील, डॉक्टर्स, अशाच भूमिका आयुष्यात माझ्या वाट्याला आला. आणि त्या छोट्या छोट्या भूमिका करून मी कंटाळा आला होता मला, की अरे म्हटलं काय हेच आपण करायला काहीतरी वेगळं आलोय आणि होत काहीतरी वेगळं आयुष्यात. ना नाटक मिळू शकत आहे व्यवस्थित चांगलं, व्यावसायिक एक यम नावाचं व्यावसायिक नाटक केलं, त्याची बरेच प्रयोग झाले, महाराष्ट्रभर प्रयोग झाले. मी बऱ्याच प्रयोगांमध्ये मुळे महाराष्ट्रातले अनेक थिएटर्स बघायला मिळाले. तर सिरियल्स आणि नाटक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पुन्हा फिल्म हा आणखी थर्ड विषय वेगळा आहे. पंचनामासारखं एक फिल्म पण केली होती. आता बऱ्याच गोष्टी सुरू आहे आयुष्यात, पण त्या सिरियलच्या पोलीस, वकील, म्हणजे
जर ज्याला कोणाला हा चेहरा बघितल्यानंतर आठवेल तर त्यांना दिसेल की हा त्या काळात या सगळ्या सिरियलमध्ये एक टाईपकास्ट झालं होतं किंवा डॉक्टर, वकील, इन्स्पेक्टर असे रोल खूप वाटायला आले. ते करत गेलो. कारण की प्रश्न असा आहे की ते करणं खूप महत्वाचं, कारण की येणारे पैसे खूप गरजेचे होते. कारण की तेव्हा जगण्यासाठी खूप माध्यम. मी माझ्या घरच्यांकडनं कधीही पैसे घेण्याच्या भानगडीत पडलो नाही. ते देत होते, असं नाही की ते देणार नव्हते, की देत नव्हते, किंवा त्यांनी दिलं. पण मला असं वाटायचं की हे मी निवडलं ना. जनरली काय होतं ना, घरातून जेव्हा मुलगा डॉक्टर व्हायला निघतो, इंजिनियर व्हायला निघतो, वकील व्हायला निघतो, कुठल्या प्रोफेशन निघतो, तर त्याला घरचे त्याला पैसे देतात, त्याची विचारपूस करतात. हा हे तुम्ही निवडलेलं क्षेत्र आहे. मग तुम्हाला सिद्ध करणं गरजेचं. तुम्ही गेलात ना. आम्ही म्हटलं का तुला उपाशी राहा म्हणून? जर उद्या आई वडिलांना मी म्हटलं की तुला काय माहिती आहे मी किती उपाशी राहायचो, तर तुला कोणी घरी का खाऊ देत नव्हतं. त्यांचं बरोबर आहे, तर तू कशाला गेलास ना. मग जर तू गेला असेल तर कंप्लेंट कशाला करतो? मग ते लढ ना, कर ना सिद्ध. मग परिस्थितीचा सामना ते केला पाहिजे. त्याचं बाऊ नाही केलं पाहिजे. म्हणजे मी हे सांगितलं पण नाही पाहिजे की बा मी हे केलं ते केलं उपाशी राहिलो. काय ते राहावंच लागेल. तुम्ही तुमच्या आयुष्यात पण या गोष्टी अनेक फेस करत गेला असं, ते प्रत्येकालाच करावं. त्याचं बाऊ करू नये. मला असं नेहमी वाटतं की हा स्ट्रगल काळ होता, ते केलं. सिरियल्स मिळाली, नाटकात यायला लागलो, लोकांना सिरियल दिसल्यानंतर मग वाटायला लागलं बरेचदा अरे अच्छा अरे हा करतोय पण काहीतरी. म्हणजे ज्या नातेवाईक मध्ये ओळखत नव्हते ते नाते सन्मानाने घरी बोलवू लागले, बसवू लागले, बोलू लागले. ज्यांना नेहमी हा काय नाटक स्वतःला हिरो समजतो, एक तर फार घाणेरडी लाईन आहे की स्वतःला हिरो समजतो. म्हणजे काय, अरे मी कलावंत आहे, मी ना हिरो आहे ना मी विलन आहे ना, मी कलावंत आहे, ऍक्टर आहे. मला जो माझ्या पदरी जो रोल येईल तो मी केला पाहिजे, त्याला 100% नाही दिला पाहिजे, एवढंच माझं काम असतं. मग पण ती गोष्ट बदलायला मात्र टीव्ही खूप कारणीभूत पडते. कारण की तुम्ही किती थिएटर केलं, किती काही केलं, आणि पण जर तुम्ही पडद्यावर दिसलात, तुम्ही टीव्हीवर दिसला की मग तुम्हाला खूप वेगळा मान मिळाला लागतो, आणि तो मान मला त्यामुळे मिळाला. अच्छा सर, खरं तर कलेतून तुम्हाला हे सगळं काही शक्य झालेलं आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा म्हटलेलं होतं की एकतरी अंगी असू दे कला, काय फुका जन्मला. सर सरते शेवटी आमच्या तरुण तरुणींना या क्षेत्रामध्ये ज्यांची आवड आहे, इच्छा आहे, तर अशा तरुण तरुणींना तुम्ही काय सांगू? संदेश देण्यात कमी मोठा नाहीये, पण मी माझ्या आयुष्यात जे शिकलो ते मला वाटतं की एकतर तुम्ही ना प्रामाणिक असलं पाहिजे आपल्या कामाशी, तुमचं कमिटमेंट पाळलं पाहिजे. कमिटमेंट म्हणजे असं नाही की धरसोड वृत्ती नसावी. आणि मुळात तर ना पेशन्सचा गेम आहे हा. मी नेहमी सगळ्यांना म्हणतो की अरे हे टेस्ट क्रिकेट आहे. तुम्ही क्रीजवर राहिला तर 100 रन होतील, भले एक रन काना काढेल, 100 होतील. पण तुम्ही आउट झाला आणि तुम्ही नंतर म्हटलं की मी चौका मारला असता, हा बोल असा खेळला असता, तसा खेळला असता, याला काही अर्थ नाही. तुम्ही क्रीजवर टिकणं खूप महत्वाचं आहे. मग त्याला वर्ष नाही सांगू शकत की ह्या 1 वर्षात तुम्ही मोठे व्हाल, 2 वर्षात मोठे व्हाल, 10 वर्षात. तुम्ही कितीतरी कलावंताचे मोठमोठ्या लोकांचे, अमिताभ बच्चन, शाहरुख खान पासून कुणाचाही तुम्ही रेकॉर्ड उचलून बघा, ते हेच सांगतील की आम्ही आलो कसे तरी आणि झडत लगडत खेळत गेलो. खेळणं महत्वाचं, क्रीजवर उभं राहणं महत्वाचं आहे. कुठलाही कलावंत असेल, मी काय केलं, मी मुंबईत जेव्हा गेलो तेव्हा मला असं वाटलं की केलं पाहिजे. उद्या नाही गेलो आणि मला वाटलं की गेलो असतो तर मी हे केलं असतं म्हणण्यापेक्षा मी गेलो, मी राहिलो. लोक माझे काय वर्षभर टिकू शकणार नाही, मी 16 वर्ष राहिलो. आज माझं घर आहे मुंबईत. ते ही अभिमानाची गोष्ट आहे ना, ते हे मी केलं. तर मला असं म्हणणं आहे नवोदितांनी नाही की त्यांनी स्ट्रगल 1 वर्ष 2 वर्ष देण्यापेक्षा त्यांनी ना समर्पण फार महत्वाचं आहे. कोणतंही क्षेत्र असू दे, एकच निवडा. तेंडुलकरांनी बॅटिंगच केली, लता मंगेशकरांनी गाणंच गायलं. तेंडुलकरांनी असं म्हटलं की मी क्रिकेटही खेळतो, फुटबॉलही खेळतो, बॅडमिंटनही खेळतो, नाही होत. कुठलं तरी एक क्षेत्र आयुष्यात, मी कलावंत म्हणूच नाही, कुठलंही चहा बनवा, असा बनवा की लोकांनी तुमच्या टपरीवरून चहा प्यावा, इतकं असावं की नाही चहा प्यायचा तर त्या चौकातल्या त्याच व्यक्तीकडनं. तर कुठलीही कला, कुठलंही काम जिद्द चिकाटीने आणि तुम्ही तन्मयतेने केलं तर ते अपयश येत नाही, यश मिळतच. लोक म्हणतात की काय गॅरंटी यश मिळण्याची, का नाही? तुम्ही केलंच नाही तर यश कसं मिळेल ना. ठीक आहे, यशाची परिभाषा वेगळी आहे प्रत्येकाची. म्हणजे तुम्ही शाहरुख खान नाही झाला म्हणजे तुम्ही अपयशी झाला असं काही म्हणत असेल कोणी, तर मग ते फार चुकीचं आहे. तुम्ही याचा मोजदाद नाही करू शकत किंवा तुम्ही हे केलंच तर नाही ना, मग तुम्ही काय यशस्वी झाला. सर्वाइव्ह करतो ना. आज माझं लग्न झालं, मला 2 मुलं आहेत, त्यांचा करिअर चाललंय, माझं आयुष्य उत्तम चाललंय, म्हणजे मी यशस्वी आहे ना. तुम्ही स्टार झालात का, जीवनात आनंद, आणि मी खुश आहे, आनंदी आहे, मजा आहे. मला उद्या जर तुम्ही म्हणाल की मी तुम्हाला एक गलगठ्ठ पगाराची नोकरी देते आणि मी तुम्ही म्हणाल की इथे बसा, मी नाही करू शकणार, माझ्या नाही होणार. मला पथनाट्य करायला पुन्हा एकदा रस्त्यावर उभं व्हावं आणि हातात माईक असावं आणि मी बोलतोय, लोक ऐकतात. मी रंगमंचावर उभा व्हावं, समोरचा एक लाईट माझ्या चेहऱ्यावर पडणार, मी नुसतं वाक्य म्हणतोय, ती मजा आहे.
ते समाधान आहे. कलावंतासारखं आयुष्य नाही हो. तुम्हाला सांगतो, समोर 1000 लोक बसलेले असतात आणि तुम्ही बोलत असता ते ऐकत असतात. एक तर जमण्यात कुणी कुणाचं ऐकत नाही, पण कलावंताचं ठरवून समजून शांतपणे ऐकत असतात. ही किती मोठी गोष्ट आहे. ते खाली असतात, आपण वर असतो. हा मान आहे आणि हा फक्त कलावंताला मिळतो. तो समजून घ्या, त्याच्या भावना समजून घ्या. जर ते तुम्ही मांडू शकलात ना, मग तुम्ही यशस्वी आहात. अगदी बरोबर सर. खरं तर मला माझ्या समोर नटसम्राट उभं असल्यासारखं वाटतंय मला. सर खरं तर तुम्ही जो जीवन प्रवास सांगितला तो अत्यंत खूप सुंदर होता आणि आमच्या तरुण तरुणींना खूप सुंदर असा संदेश दिला. खरं तर मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. क्या बात है, क्या बात है. आणि सर तुम्ही विशेष मुलाखत या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद, धन्यवाद. मी मनापासून आभार मानतो शंकरनाथ न्यूज चॅनल आणि आपलं आणि सर सुनील गुईकर सरांचं मनापासून आभार. धन्यवाद. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील सत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा. नमस्कार.